शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत नव्या शिक्षण विधेयकावर टीका करत केवळ शिक्षा व दंडाची रक्कम वाढवून परीक्षा व्यवस्था पारदर्शक होणार नाही असे म्हटले आहे। पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमार आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर सरकारने उत्तर द्यावे अशी मागणी त्यांनी केली। तसेच शिक्षण क्षेत्रात तज्ञांना संधी देण्याची गरज व्यक्त करत सरकारने आत्मपरीक्षण करावे असे आवाहन केले। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा कायम असल्याचेही त्यांनी सांगितले। नवीन विधेयकात असं काय आहे की ज्याच्यामुळे ही परीक्षा यंत्रणा ज्याला तुम्ही फुल प्रूफ म्हणतो तशी होईल। मुळात जे नवे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा शिक्षणाशी आणि एकंदरीत या यंत्रणेशी किती संबंध आहे आणि नवीन विधेयकात लक्षवेधी असं काही नाही। पेपर फोडणाऱ्याला पूर्वी 1 वर्ष शिक्षा होती, ती 10 वर्ष केली, फक्त आकडे बदलले। 1 कोटी रुपये दंड होता, तो 10 कोटी केला, फक्त आकडे बदलले। मी आधी म्हणालो आहे की अशा प्रकारचे कायदे करून मोदी हे किती काळ कायद्याचं पालन करू शकतात। हे मोदींचं सरकार म्हणजे पक्षांतरबंदी कायदा आहे ना या देशात, मी बोललो ना, अँटी डिफेक्शन लॉ आहे। म्हणून मोदी, अमित शहा किंवा त्यांनी जे काय लोक उभे केले आहेत मिंध्यांसारखे, ते पक्षांतरबंदी कायद्याचं पालन करतात का? किंवा लोकसभेचे अध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, देशाचे सुप्रीम कोर्ट प्रमुख म्हणजे सरन्यायाधीश, हे कोणत्या कायद्याचं पालन करून देश चालवत आहेत? अजिबात नाही। त्याच्यामुळे हा जो कायदा आहे हा एक देखावा आहे, रंगसफेदी आहे। आता प्रश्न कायद्याचा नाहीच आहे, विद्यार्थ्यांवर लाठीमाराचे आदेश कोणी दिले? इतक्या निर्घृण पद्धतीनं काठीला खिळे लावून अश्रुधूर सोडणं, त्यांनी मारणं, मुलींचा विनयभंग करणं पोलिसांकडून, हे आदेश कोणाचे होते? याच्यावरती संसदेमध्ये आज चर्चा किंवा सरकारला प्रश्न विचारले जातात। आणि इतकं होऊनही मोदी माफी का मागत नाही? कायदा काय सांगते आम्हाला? हा देश मुळात बेकायदेशीरपणे चाललेला आहे। कोणत्या कायद्यानं गौतम अडाणी यांना एवढी प्रॉपर्टी, देशाची सार्वजनिक संपत्ती त्यांच्या घशामध्ये घातली? कोणत्या कायद्यानं घातली? या देशातल्या सगळ्या विद्यापीठांचे कुलगुरू हे सरकारनं नेमलेले नसून हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेमलेले आहेत। अशा कुलगुरूंच्या नेतृत्वाखाली शिक्षणाला कोणतं तेज आणि झळाळी प्राप्त होणार? मुळात मोदी सरकारने जाहीर करावं। मोदी सरकारने या क्षणी त्यांच्या किती केंद्रीय मंत्र्यांची मुलं किंवा भाजपचे जे मुख्यमंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, भाजपचे खासदार आहेत, त्यांची मुलं परदेशात शिकत आहेत, त्यांनी जाहीर करावं। किती मुलं परदेशात उद्योग करतायत, नोकऱ्या करतायत? तुमची मुलं परदेशात सुरक्षित विद्यापीठात शिकतायत, तुम्हाला इकडलं शिक्षण नको आहे। आणि आमच्या मुलांना किंवा गरिबांच्या मुलांना तुम्ही इथे शिक्षण घेण्याचा, तुम्ही जी काय अभ्यास पद्धती बनवलेली आहे संघाच्या दृष्टिकोनातून, तिथे शिकावं असं म्हणताय का? आधी तुमची मुलं इथे शिकायला आणा, त्यांना हा कायदा लागू करा, जो काय तुम्ही करतायत त्यांनाही शिक्षण पद्धती लागू करा। केंद्रीय मंत्रिमंडळातल्या बहुतेक सर्व मंत्र्यांची मुलं ही परदेशात शिकत आहेत, परदेशी विद्यापीठात शिकत आहेत। आणि आमची मुलं सगळ्यांची ही या बोगस शिक्षण पद्धती गेल्या 10 वर्षाची निर्माण झाली आहे संघाच्या माध्यमातून, तिथे शिक्षण घ्यायचं हे थांबलं पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, मुंबई।